असली वाईट परिस्थिती सगळ्या यावी तसली परिस्थिती भाऊ आलेली. भाऊ कागद फाडून स्वतःच्या मोबाईलला कव्हर तयार करायला लागलेला. तर विषय असं झालेला, सकाळ सकाळी जिमवरून घरी यायला लागलेलो तवर पोरं शाळेत निघालेली दिसली. म्हणून त्यांना थांबवून विचारलं कुठं निघालाय म्हणून. तर म्हणते ती शाळेतली कपडे घालून काय बोंबलत फिरायला जाणार आहे का, शाळेतच जाणार आहे ना. चालतंय म्हटलं जावा शाळेत तुम्ही, आम्ही आपल्या घरी जातो. घरात तवर फिटिंगचं काम चालू होतं. दसऱ्याला वॉशिंग मशीन घेतलेली आणि ती फिटिंग करायची होती आणि त्याच फिटिंग करायचं चाललेलं. आणि त्यात मला वर जाऊन कॉक बंद करायचा होता. त्याच्यामुळे मी वर गेलो आणि लगेच कॉक बंद केला. कॉक बंद करून खाली आलो तवर खालचं सगळं फिटिंग झालेलं. आता हे म्हटलं मशीन जोडाय कधी तिथे काय माहित, तवर आपण दुकानावर जाऊन बसावं. तवर दुकानावर रम्या आलं आणि रम्या कवर मध्ये कागद घालत होता आणि तो कागद बघूनच मी शॉक झालो. भाऊ एवढी वाईट परिस्थिती आलेली की भाऊ कागद पाडून कवर मध्ये घालत होता. आणि असली परिस्थिती सगळ्यांवर यावी. आता त्याला म्हटलं थोडीफार त्याला मदतच करावी. असली परिस्थिती आला आपलं नशीब आहे. आता म्हटलं आपण दुसऱ्याच्या सुखात आपलं समाधानी राहूया. जसा कवर मध्ये कागद घातला तसा गडी लयच खुलाला. पण इकडे आम्हाला टेन्शन देऊन गेला. हिला का म्हटलं असलं आमच्या नशिबी कधी याचं काय माहित. आता ह्या नादात मला रातभर झोप लागायची नाही. ती जाऊ द्याच, तुम्ही आपलं मला फॉलो करा आणि ह्या संदर्भात 2-4 शब्द कमेंट मध्ये सांगा.